केजच्या विलासगुलेचं प्रकरण सध्या शिगेला पोहोचलेलं आहे. ज्या पद्धतीने राजकीय परिस्थिती आणि ज्या पद्धतीने तपासाचा वेग या प्रकरणावर येऊन ठेपलाय, ते प्रकरण चालूच असताना की लगेच दुसरं प्रकरण बीड जिल्ह्याच्या माथी गेवराईमध्ये ज्या पद्धतीने आडबाजूचा फायदा घेऊन एका जुन्या प्रकरणाची भूमिका असताना त्या प्रकरणाला परत घे म्हणून त्या युवकावर केलेला प्राणघातक हल्ला, खऱ्या अर्थानं ही सगळ्या परिस्थिती पाहिल्यानंतर बीड जिल्ह्याला कोणी व्हायली राहिलंय का? या बीड जिल्ह्याची परिस्थिती सांभाळण्यासाठी कोण पुढे येणार आणि या प्रशासनाला खऱ्या अर्थानं कामाला लावून या कायदा आणि सुव्यवस्था या बीड जिल्ह्याच्या नशिबी कधी स्थापित होणार, असे अनेक प्रश्न आता बीड जिल्ह्याच्या पटलावर उभे आहेत. मात्र आमची राजकीय व्यवस्था एकमेकावर कुरघोड्या करण्यात आणि एकमेकाच्या अंगावर चिखलफेक करण्याशिवाय दुसरं कोणतं कार्य त्यांना माहित नाही. अशीच अवस्था सध्या बीड जिल्ह्याची झालेली आहे आणि या अवस्थेमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताचा प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कोण मार्गी लावणार, हाच प्रश्न आता पटलावर सुरू आहे. याच विवेचन करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मी राजेश दुबे. मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कोणताही जिल्हा असेल तिथं कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित असेल तरच खऱ्या अर्थानं त्या जिल्ह्याचा विकास होतो. ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये एक गुंतवणूक येते, नवीन नवीन व्यापारी येतात आणि व्यापारी खऱ्या अर्थानं सुरक्षित आणि चांगल्या वातावरणात आपला उद्योग फुलवत असतात. मात्र बीड जिल्ह्याच्या नशिबी ही गोष्ट आता कुठं दिसत नाहीये. कारण एक प्रकरण झालं की दुसरं प्रकरण आमच्या छातीवर उभंच आहे. कायदा व्यवस्था आणि सुव्यवस्था ही पूर्णपणे ऐरणीला टांगलेली आणि आज अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्याचा वाली ज्या पद्धतीने कोणी आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय. प्रशासन व्यवस्थेवर कोण अंकुश लावणार आणि ही कायदा सुव्यवस्था व्यवस्थित सांभाळता यावी यासाठी खऱ्या अर्थानं मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, असे अनेक प्रश्न आता पटलावर उभे राहिलेत आणि या प्रश्नांची खऱ्या अर्थानं उकल होणं गरजेचं आहे. कारण की ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्याची अवस्था दुरावस्थेमध्ये बदलत चाललेली आहे, ज्या पद्धतीने गँग ऑफ वसेपूर, मिर्झापूर यासारख्या ज्या वेब सिरीज आहेत याची अनुकरणं जर जिल्ह्यात होत असेल, या पद्धतीची भूमिका जर जिल्ह्यात मांडली जात असेल आणि माफियागिरीचा आणि या पद्धतीच्या गुंडगिरीचा बडगा जर जिल्ह्यात वाढत असेल ना, तर खऱ्या अर्थानं जिल्ह्याची परिस्थिती खूप दयनीय झालेली आहे. याचीच प्रचिती सर्वसामान्याला मिळते. वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीने आज जिल्ह्याची अवस्था आणि ज्या पद्धतीने ही सगळी मांडलेली व्यवस्था ही सगळं पाहिली तर कोणाच्याही मनातील की काय जिल्हा आहे का खऱ्या अर्थानं चित्रपटाची एक कृती आहे. कारण एक प्रकरण झालं नाही की दुसरं प्रकरण अंगावर पूर्णपणे थैथयाच मांडतंय. या पद्धतीने काल गेवराईमध्ये एका निरापराध झाला आणि ज्या पद्धतीने त्याच्या बहिणीवर ज्या पद्धतीची अत्याचार करून त्या अत्याचाराच्या जी घटना आहे, जी केस दाखल आहे, ती केस वापस घे अशी गुंडगिरीची भाषा करत ज्या पद्धतीने त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला ना, खऱ्या अर्थानं ही निंदनीय परिस्थिती झालेली. आणि ज्या पद्धतीच्या शस्त्रांचा वापर या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतो, तर हे शस्त्र उपलब्ध कुठून होत आहेत, हे शस्त्र खऱ्या अर्थानं सामाजिक पटलावर येत आहेत कुठून, याचाही शोध घेणं गरजेचं आहे. कारण की त्याच्या सोबत असलेल्या मित्राच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला पळवून लावणं आणि त्यानंतर त्या अंधाराचा फायदा घेऊन त्या इसमाला ज्या पद्धतीची परिस्थिती त्या इसमाची करून ठेवणं, खऱ्या अर्थानं यालाच कायदा सुव्यवस्था म्हणावं का, हाच प्रश्न निर्माण झालाय. आणि गेवराई मधली ही पहिली किंवा दुसरी घटना नाहीये. अगोदरही कैलास महाराज आनंदेवर अशाच पद्धतीनं रस्त्याचा आड असल्या ठिकाणी, ज्या ठिकाणी मानवी विरहित रस्ते आहेत त्या ठिकाणी गाठून अशा पद्धतीचे हल्ले करण्याची ही दुसरी वेळ आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर अशा पद्धतीत जर सर्वसामान्य जनता होरपळली जात असेल, सर्वसामान्य जनता ही अशा पद्धतीच्या दहशतीच्या वातावरणात जर राहत असेल, तर खऱ्या अर्थानं या राजकीय व्यवस्थेचा काय लोणचं घालायचंय, या राजकीय व्यवस्थेला तोंडी लावायचंय, हाच आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो.
कारण की ज्या पद्धतीने बीडची राजकीय परिस्थिती झालेली आहे आणि एकमेकाच्या वर चिखलफेक करून मी कसा श्रेष्ठ तू कसा श्रेष्ठ, विकासाचे मुद्दे तर बाजूलाच राहिले. विकास म्हणजे काय नेमकं या बीड जिल्ह्याच्या लोकांना आता बहुतेक कळणार सुद्धा नाही. नुसत्या गुंडगिरीच्या आणि या पद्धतीच्या माफियागिरीच्या परिस्थित्या आज जिल्ह्यात येऊन ठेपल्यात आणि खऱ्या अर्थानं ही जिल्ह्याची अवस्था ज्या पद्धतीने खिळखिळी करून ठेवली आहे ना, ती परिस्थिती पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं चित्रपटाच्या एका कथानकासारखी ही परिस्थिती दिसू लागते. ज्या पद्धतीनं गेवराईमध्ये त्या मुलावर झालेल्या तो प्राणघातक हल्ला, वास्तविक स्वरूपात या पद्धतीच्या जर कारवाया जर एखाद्याने न्याय मागण्यासाठी जर एखादी फिर्याद नोंदवली असेल आणि या फिर्यादीला जर वापस घे म्हणून अशा पद्धतीच्या दहशती जर त्यांच्यावर निर्माण होत असतील तर खऱ्या अर्थानं कायदा व्यवस्था कुठं खुंटीला टांगली आहे का? आणि मुख्यमंत्री आणि जे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि यांचा विशेष करून या बीड जिल्ह्यावर प्रेम आहे. कारण की बीड जिल्ह्याच्या मातीमध्ये ज्या पद्धतीच्या भूमिका मांडून त्यांनी आज ज्या बीड जिल्ह्याची अवस्था खिळखिळी करून सोडली, या पद्धतीने या बीड जिल्ह्याची राजकीय परिस्थिती ही दुर्लक्षित होण्यासाठी मुख्य जबाबदारी त्यांच्यावर पडते. अशी माननीय मुख्यमंत्री महोदय, तुम्हाला कधी या बीड जिल्ह्याची कळ लक्षात येणार आहे का? जाणून बुजून तुम्ही हा सगळा कार्यक्रम बीड जिल्ह्यासाठी केलाय. पहिल्यांदाच म्हणलं होतं की जेव्हा पालकत्व वाटल्या चाललं होतं तेव्हा तुम्ही ज्या पद्धतीने गडचिरोलीचं पालकत्व घेऊन गडचिरोली मधला जो नक्षलवाद आहे, ज्या पद्धतीची दयनीय अवस्था त्या गडचिरोलीची आहे त्यापेक्षा दयनीय अवस्था खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची आहे. गडचिरोली तरी समजा सगळ्यात महाराष्ट्राच्या सगळ्यात शेवटचा प्रांत म्हणून ओळखला जातो. आंध्रा आणि मध्य प्रदेश आणि कर्नाटक, आंध्रा आणि मध्य प्रदेशच्या या बॉर्डर्स यांना लागलेल्या आहेत, पण या जिल्ह्याला कसल्याही पद्धतीची बॉर्डर नाही. सगळ्या महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला हा जिल्हा, सगळ्या गोष्टीतून सुरक्षित आणि सगळ्या साधन सामग्रीनं संपन्न असा जिल्हा, तरी या जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचा या दहशतवाद आणि ज्या पद्धतीची माफियागिरी सध्या पटलावर येते ना, त्यामुळं खऱ्या अर्थानं प्रश्न सुरू होत आहेत. का या जिल्ह्याच्या परिस्थितीला बदलण्यासाठी शासन व्यवस्था का पावलं उचलत नाही? का अशा वेगळ्या पथकांची निर्मिती करून या जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयोग करण्यात येत नाहीत? कारण की या सगळ्या जरी प्रयोग मुख्यमंत्र्यांनी जर मनात घेतले, कारण की इथली लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार काही या प्रकरणावर लक्ष घालणार नाही. कारण की त्यांना फक्त याच्यातल्या पोळ्या भाजणं आणि स्वतःची परिस्थिती मांडणं याच्याशिवाय दुसरी परिस्थिती यांच्या हातात राहिलेली नाही. ज्या पद्धतीने विलास गुलेचा निर्गुण पद्धतीनं खून करण्यात आला आणि आता ज्या विलास गुलेच्या प्रकरणात ज्या पद्धतीचे वळण येऊन जे प्रकरण चिघळण्याच्या नादात आहे, हे चिघळलेल्या प्रकरणावर पुन्हा एक दुसरं प्रकरण म्हणून गेवराईचं प्रकरण मांडलं जात आहे. वास्तविक स्वरूपात या दोन्ही गोष्टी ज्या पद्धतीने मांडल्या जात आहेत त्याला खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमधला सगळ्यात नीतिमूल्यांचा ऱ्हास झालाय असंच म्हणता येईल. या गुन्हेगारांना, या आरोपींना कोणाचा धाक कसल्याही पद्धतीचा राहिलेला नाहीये आणि खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने या पोलीस प्रशासनाच्या कितीही आदल्या बदल्या करो, कितीही परिस्थिती यांची वेगळ्या पद्धतीची करण्याचा प्रयत्न करो, शेवटी जी गुंडगिरी आहे आणि जी माफियागिरी आहे, जी दहशत घालणारी वृत्ती आहे, ती मात्र काय संपुष्टात यायला तयार नाही. एक प्रकरण झालं की दुसरं प्रकरण थैमान दुसरं प्रकरण झालं की तिसरं प्रकरण थैमान मांडताय. आतापर्यंत बीड जिल्ह्यातला हा 23वा प्रकार आहे. आता खऱ्या अर्थानं त्या मुलाच्या आरोग्यामध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि वास्तविक स्वरूपात हे जे सगळं प्रकरण करण्यात आलंय ते प्रकरण खऱ्या अर्थानं त्या ज्या गुन्हेगारांनी, ज्या आरोपींनी या प्रकरणात आपली अशा पद्धतीच्या वृत्त्या दाखवल्या त्यांना खऱ्या अर्थानं त्यांच्या मुसक्या आवळणं गरजेचं आहे. आता नेमकं प्रशासन कशा पद्धतीने वागेल आणि खऱ्या अर्थानं या सगळ्या प्रकरणाला कशा पद्धतीची हातोटीनं याला नियंत्रित करता येईल यासाठी खूप मोठा व्यापक विषय मुख्यमंत्री महोदय तुम्हाला मांडावा लागेल. आता खऱ्या अर्थानं या बीड जिल्ह्याला 3 एसपी, कारण की ऑलरेडी 2 एसपी तर बीड जिल्ह्यात काम करतायत
एक आहे, एक चेतना तिडगे मॅडम आणि एक नवनीत कावत. पण हे दोन्ही एसपीची भूमिका या बीड जिल्ह्याची अपराध रोखण्यासाठी अपुरी आहे. आता खऱ्या अर्थानं इथं कमिशनर ऑफिस नियुक्त करावं आणि या कमिशनर ऑफिसच्या माध्यमातून विविध पथकांची निर्मिती करून खऱ्या अर्थानं या सगळ्या माफियागिरींना आणि या सगळ्या गुंडगिरींना नियंत्रित करण्यासाठी काय करता येईल याचीच तसदी आता मुख्यमंत्री महोदय तुम्ही घ्या आणि वास्तविक स्वरूपात जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती कशा पद्धतीनं आटोक्यात आणता येईल, त्याला कशा पद्धतीने लगाम घालता येईल, त्या मांजराच्या गळ्यात कशा पद्धतीने घंटी बांधता येईल यासाठीच खऱ्या अर्थानं प्रयत्न करा, हीच नम्र विनंती. नमस्कार.